आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. शिवीगाळ करून कोणतेही प्रश्न सुटत नाही. आजचे तरुण दिशा भरकटलेले, त्यांना माफ करतो. पंतप्रधान मोदींचा इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ. मुलांना शिक्षा नाही तर योग्य मार्ग दाखवण्याची गरज असल्याचंही मत. मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रुचिका सिंगचा अखेर माफीनामा. झिरो FIR वादाच्या पार्श्वभूमीवर माफी. जंतर मंतरवरील आंदोलनात केलं होतं आक्षेपार्ह विधान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. पुण्यामध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई. मध्यरात्री युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. शिवसेना युबीटीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन. दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा. LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त. घरगुती ग्राहकांना मात्र झळ कायम. PM किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. केंद्र सरकारकडून 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा. राज्यभर मुसळधार पावसाचा कहर. पश्चिम उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. यवतमाळमध्ये कार पुरात वाहून गेल्यामुळे 3घांचा मृत्यू, तर बुलढाण्यातही 2 जण पुरात वाहून गेले. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. 8 तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. पर्यटन स्थळं, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स बंद, तर आठवडी बाजार, जत्रा आणि मेळावेही रद्द. मुंबई आग्रा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. धुळ्याजवळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. गेल्या 12 तासांपासून अनेक वाहनं वाहतूक कोंडीत अडकली. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताचा सुवर्ण धमाका. अस्मिता डे आणि हर्ष सिंगला जुदोमध्ये सुवर्ण पदक, तर 57 किलो वजनी गटात यामिनी मौर्याला रौप्य पदक. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या लक्षवेधी अशा 3 बातम्या. पहिली मोठी बातमी आहे अमित शहांच्या पुण्या दौऱ्यासंदर्भातील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला ते उपस्थित राहतील आणि त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार आहे. तर या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दुसरी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. शिवसेना युबीटीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दादर इथल्या शिवसेना भवनामध्ये ही बैठक पार पडेल. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे. राज ठाकरे मनसैनिकांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे पावसासंदर्भातील. राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा सुद्धा दिलाय. धुळे, जळगाव, नाशिकला पाऊस पुन्हा एकदा झोडपून काढेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी. पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे. आज अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या संदर्भातली अधिकची माहिती आपल्यापर्यंत चंद्रकांत पुंदे पोहोचवणार आहेत. तर मुंबईहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव.
शिवसेना युबीटीची आज महत्त्वाची बैठक आहे आणि त्या संदर्भातले अपडेट्स ते आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि तसंच मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आजचा 20वा वर्धापन दिन आहे, त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा त्यांच्याकडे जी अधिकची माहिती ती आपल्यापर्यंत या बातमीपत्रामध्ये पोहोचवतील. तर नाशिकमधून योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट घोषित केलेला आहे, त्यामुळे त्या संदर्भात काय अधिकची खबरदारी प्रशासनानं घेतली आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे ती माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर धुळ्यातून प्रशांत परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पावसासंदर्भातले अपडेट्स ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारनं हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा दिलाय. व्यावसायिक गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त झालाय. 2 महिन्यांमध्ये सिलेंडर दरात 375 रुपयांची कपात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोचा गॅस सिलेंडर आता 2738 रुपयांना मिळणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थेच असणार आहे. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. 19 किलोचा गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त झालेला आहे. 2 महिन्यात व्यावसायिक गॅस 375 रुपयांनी स्वस्त झालाय. दर कपातीनंतर व्यावसायिक गॅस हा 2738 रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. दरम्यान व्यावसायिक गॅस आता स्वस्त झाला असला तरी घरगुती ग्राहकांना मात्र कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच आहेत. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये कोथिंबिरीचे भाव गडगडलेले आहेत. कोथिंबिरीच्या जुडीला अवघा 9 रुपयांचा भाव मिळतोय. 289 रुपयांवरून कोथिंबीर थेट आता 9 रुपयांवर आलेली आहे. आवक वाढलेली आहे आणि त्यामुळे कोथिंबीरचे दर वाढलेले आहेत, दर गडगडलेले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये 289 रुपयांपर्यंत गेलेल्या कोथिंबीरीचा दर अवघ्या एका आठवड्यात 9 रुपयांवर आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. शेतकरी संतापलेले आहेत. पावसामुळे बाजारामध्ये कोथिंबीरीची आवक अचानक वाढल्यामुळे दर गडगडलेले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1000 कोथिंबीर जुड्यांचा लिलाव अवघ्या 105 रुपयांमध्ये झाला. मजुरी गेल्यावर शेतकऱ्यांच्या हातात फक्त 12 रुपये पडले. वाहतूक भाडं सुद्धा निघालेलं नाहीये आणि त्यामुळे शेतकरी संतापलेले आहेत. बातमी आहे पुण्यामधून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अमित शहा पुण्यामध्ये आलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा जाहीर झालाय. अमित शहांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, आपण पाहतोय आज अमित शहा पुण्यामध्ये आहेत. अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर काँग्रेसने मात्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. काल संजय राऊतांनी सुद्धा पुणेकर त्यांना विरोध करतील अमित शहांना असं म्हटलेलं आहे. कशा प्रकारची खबरदारी एकूण घेण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण सध्या पुण्यात आहे? आत्ता आपण अमित शहा ज्या हॉटेलला थांबलेले आहेत त्याच हॉटेलसमोरून प्रेक्षकांना दाखवू शकतो इथं पोलिसांचा बंदोबस्त किती कडक आहे तो. कारण आपल्याला माहिती आहे काँग्रेसनं जाहीरपणे केलेलं आहे की आम्ही कसंही करून अमित शहांना काळे झेंडे दाखवणार, म्हणून इथं एकदम चौबाजूने एकदम कडेकोट बंदोबस्त आहे पूर्ण चौकामध्ये. कोणाला इकडं फिरकू दिलं जात नाही. साधारण 11 वाजता अमित शहा मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे CM आणि सुनेत्रा पवार हे काही वेळातच इथं येतील. ते म्हणजे थोडक्यात हे 4ही VIP इथून याच परिसरातून कॅनव्हाससह निघतील. थेट अण्णाभाऊ साठे पुतळा म्हणजे सारसबाग तिकडे जातील, तिकडं अभिवादन करतील अण्णाभाऊंच्या पुतळ्याला, कारण आज त्यांची जयंती आहे. आणि तिथून मग डायरेक्ट प्रोग्रामला जातील. टिळक पुरस्कार खरं तर टिळक पुरस्कार हा आज पुणेकरांसाठी खूप मोठी मेजवानी असणार आहे. कारण अजित डोवाल यांना हा पुरस्कार देतोय. अजित डोवाल आपल्याला माहिती आहे भारताचे जेम्स बॉन्ड समजले जातात, त्यांना तशी ख्याती आहे. म्हणून पुणेकरांना त्यांना ऐकायचं आहे आणि अमित शहा यांच्या हस्ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते तो पुरस्कार दिला जातोय. म्हणजे पुणेकरांसाठी खूप चांगला प्रोग्राम आहे आजचा. पण काँग्रेसने या सगळ्या प्रोग्राममध्ये भूमिका घेतली की आम्ही अमित शहांना विरोध करणार, कारण त्यांनी जंतर मंतरवर लाठीचार्जची ऑर्डर दिलेली आहे. म्हणून पोलिसांना खबरदारी घ्यावी लागते. तिकडं चहूबाजूने हा सगळा बंदोबस्त ठेवावा लागतो. तिकडं सातारा रोडला काँग्रेसचं आंदोलन, त्याला अपोजिट भाजपचं आंदोलन. म्हणजे आज एकीकडं अमित शहांचा दौरा आहे आणि दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस आमने सामने येण्याची शक्यता आहे. तिकडं सातारा रोडला म्हणजे ह्या रूटमध्ये नसेल ते आंदोलन दोन्ही,
पण आजूबाजूला निश्चितच हे आंदोलन स्थळ आहे, त्यामुळं कोणी आणखीन या रूटमधून कोणी काही झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतंय का गणिकामे, म्हणून निश्चित. पुणे पोलिसांनी रात्रीनं युथ कार्यकर्त्यांना पकडलेलं आहे, धरपकड सुरू केली, जे असं अगदी त्यामुळे प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. त्यामुळे कशा पद्धतीने आता काँग्रेसकडून विरोध केला जाणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. एक महत्त्वाची बातमी आहे. युवक काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आलेली आहे. मध्यरात्री युवक काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतलेत. अक्षय जैन, गौरव बाळंदे आणि सद्दाम शेख हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आज अमित शहा पुण्यामध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण त्यांना विरोध करणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलेलं होतं. त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवले जाणार होते, मात्र पोलिसांनी खबरदारी घेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. युवक काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात आहे. कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. अमित शहांच्या पुण्याच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस आणि भाजप आमने सामने आली. काँग्रेस आणि भाजपची स्वतंत्र आंदोलनं झाली आहेत. पुणे पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली आहे. अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि अमित शहांसमोर आंदोलनाचा काँग्रेस आणि शिवसेना युपीटीचा इशारा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुखांची ही आज बैठक आहे. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना भवनामध्ये ठाकरेंच्या सेनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, आज शिवसेना युपीटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये प्रकर्षाने चर्चिले जातील? नक्कीच या बैठकीकडे महत्त्वाचं लक्ष लागलेलं आहे, कारण एकीकडे पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, अमित शहा सुद्धा आहेत, तिकडे भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतो. तर मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला बघतो या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुखांची बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे चर्चेले जाणार आहेत. एकूणच मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, गेल्या काही दिवसांपासून रामरक्षा आंदोलन हे शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येतं. त्यामुळे याचा पुढचा टप्पा कुठे असणार या संदर्भातील सुद्धा चर्चा आज करण्यात येणार आहे. तसंच विविध जिल्ह्यांमध्ये एकूणच राम मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये आवाज हा उठवला जाणार आहे. जनतेपर्यंत हे प्रकरण पोहोचवलं जाणार आहे. भाजपचा निषेध हा करण्यात येणार. त्यामुळे त्या संदर्भातील रणनीती ही ठरवण्यात येणार आहे. तर तरुणांचे प्रश्न असतील किंवा राज्यातील जनतेचे प्रश्न असतील, हे कशा प्रकारे मांडायचे आहेत या संदर्भात सुद्धा चर्चा ही केली जाईल. एकीकडे आपण जर बघितलं तर काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं झाली होती, तरुणांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा हा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला होता. यामध्ये काही तरुणांच्या केसेससुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून लढवल्या जातात. त्यामुळे या संदर्भातील माहितीसुद्धा उद्धव ठाकरे घेतील आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा मुद्दा असेल, तरुणांचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा मुद्दा असेल आणि जनतेचा मुद्दा असेल, या संदर्भातील सुद्धा मार्गदर्शन हे उद्धव ठाकरे करतील. मात्र रामरक्षा आंदोलनासंदर्भात मोठ्या प्रमाणात व्यापक भूमिका घेण्याची शक्यता उद्धव ठाकरे आजच्या बैठकीमध्ये आहेत, कारण या संदर्भातील दौरे जे आहेत ते आजच्या बैठकीमध्ये ठरू शकतात. आणि एकीकडे आमदारांचे सुद्धा काही प्रश्न असेल किंवा एकूणच नाराजी पक्षामध्ये असेल, या संदर्भातील माहिती सुद्धा उद्धव ठाकरे घेतील आणि जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांच्याकडून सुद्धा रिपोर्ट कार्ड हे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलं जाईल. त्यामुळे आजची बैठक ही फार महत्त्वाची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अगदी त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आणखी एका बातमीसाठी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. वळूया पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन आहे. दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये वर्धापन दिन सोहळा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना आज मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे मनसैनिकांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. काल मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाचा टीझर सुद्धा रिलीज झालाय. एक नेता, एक आवाज, एक संघटना असा आशय या टीझरचा आहे. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटनेच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, आज मनसेच्या विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे. साहजिकच उत्सुकता आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे या नवीन पिढीला, या विद्यार्थी सेनेतल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच या बैठकीकडे महत्त्वाचं लक्ष लागलेलं आहे, कारण एकीकडे पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, अमित शहा सुद्धा आहेत, तिकडे भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतो. तर मुंबईमध्ये सुद्धा काही तरुणांच्या केसेससुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून लढवल्या जातात. त्यामुळे या संदर्भातील माहितीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलं जाईल. त्यामुळे आजची बैठक ही फार महत्त्वाची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
नक्कीच आज 20वा वर्धापन दिन आहे विद्यार्थी सेनेचा. याला राज ठाकरे उपस्थित राहणार मात्र एकूणच जर बघितलं तर झेंझीच्या पाठीमागे आपण बघितलं ठाकरे बंधू उभे राहिले होते, राज ठाकरे सुद्धा उभे राहिले होते. तरुणांचा प्रश्न असेल, मुंबईतील तरुणांचे प्रश्न असतील, राज्यातील तरुणांचे प्रश्न असतील, हे राज ठाकरे नेहमी सोडवत आलेले आहेत. त्याच प्रमाणात आता जो पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं यामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वीच राज ठाकरे यांनी भाकीत केलं होतं आणि ते कुठेतरी खरं ठरलेलं आहे. त्यामुळे आज राज ठाकरे नक्की या विद्यार्थी सेनेच्या सर्व युवकांना आणि नवीन झेंझी पिढी जी मनसेसोबत जोडली जाणार आहे. खरं तर आज सह्यांचं अभियान असेल, एकूणच आपण बघितलं तर सदस्य नोंदणीसुद्धा आज होणार आहे. त्यामुळे या नोंदणीमध्ये अनेक झेंझी हे मनसेशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे त्या झेंझींना सुद्धा आज राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पेपर फुटीचा मुद्दा असेलच, मात्र एकूणच विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे आणि हे भवितव्य कसं चांगलं घडावं यासाठीचं मार्गदर्शन हे राज ठाकरे करतील. नक्कीच या ठिकाणी राजकीय वक्तव्यसुद्धा होतील, मात्र विद्यार्थ्यांना संबोधून राज ठाकरे पुढील भविष्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि एकूणच मंत्री चेंज झालेले आहेत, कारण शिक्षण मंत्र्यांना बदलल्यानंतर जोशी यांना आणलेलं आहे. त्यांच्यावरती सुद्धा राज ठाकरे टीका करण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यावरती सुद्धा अनेक प्रकारे विद्यार्थ्यांकडूनच रोष व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या रोषामध्ये राज ठाकरे सहभागी होणार का? नक्की केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच राज्यामध्ये सुद्धा पेपर फुटीचं प्रकरण वाढलेलं आहे आणि 2 पेपर जे फुटलेले आहेत त्याचं केंद्रस्थान हे महाराष्ट्र आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचं आजचं भाषण असेल किंवा आजचं मार्गदर्शन असेल हे सर्वच विद्यार्थी उपस्थित राहून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे राज ठाकरे नक्की काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अगदी नागरी समस्या असू देत किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या, वेळोवेळी मनसेनं या संदर्भात आवाज उठवलेला आहे. त्यामुळे आजच्या या वर्धापन दिनी काय नेमका रोडमॅप त्यांना दिला जातो पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी. वळ्या पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ संदेश जारी केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थी, तरुण आणि जनतेशी थेट संवाद साधत परीक्षा व्यवस्थेमधील सुधारणांसंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान टीका किंवा शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा त्यांनी एक मोठं विधान केले. ही मुलं दिशा भरकटलेली आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असं मोदींनी म्हटलंय. तसंच त्यांना माफ केल्याचंही मोदी म्हणाले. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था. लेकिन मैं आज बात करना चाहता हूं कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है और यही तो बचपना है. और इसलिए मैं समाज के अंदर जो आक्रोश है उसको भली भांति समझ सकता हूं. एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं. लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का. एक गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे, क्योंकि मेरे मन में एक ही भाव है. कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं है, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है, बच्चे भी हमारे हैं. उन्हें राह दिखाना हमारा काम है. गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है. और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े, कुछ नया सीखें, गलतियों से भी सीखें, अपने सपनों को लेकर के चल पड़े. देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है, और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है.
मैं आपके लिए जीता हूं, आपके उज्जवल भविष्य के लिए खपता हूं। आओ हम मिलकर के देश को आगे बढ़ाएं। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। बस आओ, गलतियों से सीखो, आगे बढ़ो। पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रुचिका सिंगनं अखेर माफी मागितली. 23 जुलै रोजी जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान रुचिका सिंग हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते आणि या प्रकरणात गाझियाबादमधील एका रहिवाशानं दिलेल्या तक्रारीवरून नोएडातील एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यामध्ये रुचिका विरोधात 0 FIR दाखल करण्यात आलाय. दरम्यान यानंतर रुचिका सिंगनं माफी मागितली. जुलाई को मैं सीपी गई थी अपने फ्रेंड्स के साथ. फिर वहाँ पे प्रोटेस्ट हो रहा था. मैंने वहाँ पे कोक पी. वहाँ पे ग्रुप्स बने हुए थे बहुत सारे. वो लोग बहुत चीज़ें बोल रहे थे, बहुत गालियाँ दे रहे थे प्रधानमंत्री जी को. उन लोगों के इन्फ्लुएंस में आके कि तुम लोग भी बोलो, कोई सब बोलो करके मैंने वहाँ बहुत चीज़ें बोली. मैं भी मात्र 15 साल की हूँ. मैंने जो करा वो माफ़ी के लायक नहीं था. मैंने बहुत गंदी चीज़ें बोली है, बट ये मेरी पहली और आखिरी गलती होगी. इसके बाद मैं ऐसा कुछ नहीं करूँगी और ना ही वो चीज़ मैंने कभी पोस्ट की थी. मैं पूरे देश से माफ़ी मांगती हूँ. मैं इतनी शर्मिंदा हूँ, मैं अपनी नज़र भी नहीं उठा पा रही हूँ. मैं सबसे माफ़ी मांग रही हूँ. मुझे प्लीज़ माफ़ कर दीजिए, प्लीज़. राज्यामध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. धुळे आणि जळगावला पाऊस पुन्हा एकदा झोडपून काढेल असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह घाट प्रदेशावर दाट ढग निर्माण झालेत. त्यामुळे राज्यामध्ये आज अतिमुसळधार पाऊस होणार आहे. यावेळी जोरदार वादळी वारे वाहणार असल्यामुळे हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलाय. रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बातमी नाशिकमधून आहे. नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय. 8 तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. पर्यटन स्थळं, धबधबे आणि ट्रेकिंग पॉइंट सुद्धा बंद आहेत. आठवडी बाजार, जत्रा, मेळावे रद्द करण्यात आले. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नाशिक संदर्भातील. नाशिक जिल्ह्याला पावसाचा आज रेड अलर्ट घोषित केलाय. 8 तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, नाशिकला रेड अलर्ट घोषित केलेला आहे. काय काय नेमका अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि प्रशासनानं काय खबरदारी घेतली आहे? खरं तर काल संध्याकाळीच हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि येणाऱ्या 5 तासांमध्ये म्हणजे काल रात्रीच हा पाऊस पडेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र तो पाऊस अद्याप पडलेला नाही. तरीही खबरदारी म्हणून आजचा दिवस पूर्णपणे या ठिकाणी अलर्ट हा जारी ठेवण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातल्या 8 तालुक्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे आणि कुणीही विनाकारण बाहेर पडू नये किंवा कुठल्याही पर्यटनस्थळी किंवा ज्या ठिकाणी धोका असेल अशा ठिकाणी जाऊ नये असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सप्तशृंगी गड जो आहे त्याच्यावरचा येणारा रस्ता, घाटमाथ्याचा जो रस्ता आहे तो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे. आपण गेल्या वेळेस जर बघितलं तर गेल्या वेळी 300 मिलीमीटर पाऊस पडेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपत्कालीन व्यवस्थाही तैनात करण्यात आलेली होती. मात्र पाऊस पडला नव्हता. तो गुजरातकडे, सुरतकडे वळून गेलेला होता. आज सुद्धा अजूनपर्यंत पाऊस या ठिकाणी पडलेला नाही. मात्र पूर्ण खबरदारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी घेतलेली दिसते. केव्हाही पाऊस ग्रामीण भागातल्या 8 तालुक्यांमध्ये केव्हाही पडू शकतो आणि तो 300 मिलीमीटर ते 500 मिलीमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात पडू शकतो. त्यामुळे प्रशासन जे आहे ते आपल्याला सतर्क या ठिकाणी दिसते. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे धुळ्यासंदर्भातील. धुळे जिल्ह्यामध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलपाडा धरणातून 47,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या केला जातोय. तर धुळे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलपाडा धरणातून 47,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय.
तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी. प्रशांत, मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे असा अंदाज आहे, काय नेमकं सध्याचं चित्र आहे? धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे. सर्वाधिक नुकसान हे धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे. 2 जणांचा जीव या पावसाने घेतलेला आहे. गेल्या 48 तासामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद जिल्ह्यामध्ये झालेली आहे. नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत आणि अनेक रस्ते हे अजूनही वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे. महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातीलही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पावसाचा अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. जर आपण एकंदरीत गेल्या 48 तासामध्ये जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झालेली आहे. अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे. रस्त्यांवरती अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत. त्यामुळे जर पाहायला गेलं तर प्रशासनाला अजूनही मोठं काम करावं लागणार आहे. प्रशासन हाय अलर्ट मोडवरती आहे. तशा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र जर एकंदरीत जर पाहिलं तर नियोजनाचा अभाव कुठेतरी दिसून येत आहे. मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूक कोंडी असेल किंवा धुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते अजूनही वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य ते नियोजन करणं अपेक्षित आहे आणि नागरिकांना, त्रस्त नागरिकांना दिलासा देणं गरजेचं आहे. कारण की अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं. त्याचे पंचनामे होणं गरजेचं आहे. ते झाल्याशिवाय नागरिकांना दिलासा मिळणार नाही. आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी अतिवृष्टीचा अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासन सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. अगदी, त्यामुळे आता सरकार या संदर्भात काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या पुढच्या बातमीकडे. बातमी आहे जळगावमधून. जळगावमध्ये सुद्धा पावसानं थैमान घातलेलं आहे. सावंतखेड येथे ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. धरण गावात अंजरी नदीला त्यामुळे पूर आलाय आणि या पुरामध्ये एक तरुण वाहून गेलेला तो झाडामध्ये अडकलेला आहे. पूरस्थितीमुळे सध्या जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय. हा तरुण या पुरामध्ये वाहून गेलेला होता. मात्र लगेचच त्याने झाडाचा आधार घेतला आणि झाडावर तो अडकून पडलेला आहे. जळगाव जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहतोय. सावंतखेड येथे ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे सध्या जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. खडकवासला धरणाच्या विसर्गामध्ये कपात करण्यात आली आहे. विसर्ग 35,000 क्युसेक वरून 16,000 गेलेला आहे. मुठा नदीचा पूर ओसरायला त्यामुळे सुरुवात झाली आहे. एकतानगरमध्ये शिरलेलं पाणी कमी झालेलं आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे विसर्गात घट झालेली आहे. पाऊस वाढला तर पुन्हा एकदा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. नागरिकांना मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. आपण ही दृश्य पाहतोय. खडकवासला धरणामध्ये सध्या विसर्गामध्ये कपात केलेली आहे. धरणाच्या विसर्गात कपात करण्यात आलेली आहे. 35,000 क्युसेक वरून 16,000 हा विसर्ग सध्या सुरू आहे. तर आपण ही 2 दृश्य पाहतोय. खडकवासला विसर्गामध्ये कपात झालेली आहे तर दुसरीकडे एकतानगरमधील पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे. ते मोठ्या प्रमाणात अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळे अनेक नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं. मात्र आता तिथलं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. बातमी आहे चंद्रपुरातून. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पोडसा इथला पूल पाण्याखाली गेला आणि त्यामुळे तिथली वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे नदी नाले पूर्णपणे भरलेले आहेत आणि पोडसा इथला पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे तिथली वाहतूक सुद्धा बंद आहे. तलासरी पाठोपाठ आता जव्हारला सुद्धा भूकंपाचा धक्का बसलाय. काल संध्याकाळी जव्हार शहरातील काही भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती पसरली आहे. 5 वर्षांपूर्वी या भागामध्ये असेच वारंवार भूकंपाचे हादरे बसत होते आणि त्यामुळे या भागातही भूकंपाची सूचना देणारी यंत्रणा सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून.
पुण्यातील सिंहगड किल्ला आज आणि उद्या पर्यटनासाठी बंद राहणार आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पर्यटकांनी सिंहगड परिसरामध्ये जाणं टाळावं, प्रशासनाला सहकार्य करावं असं पुणे वन विभागानं म्हटलेलं आहे. यामध्ये येरवडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या आरोपींकडून एक देशी बनावटीचा पिस्टल, एक जिवंत काडतूस जप्त केले. आणि पाहुयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकमध्ये खड्ड्यामुळे आणखी एक गंभीर अपघात झालेला आहे. जेल रोडवर पवारवाडी इथे खड्डा चुकवताना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. खड्ड्यांमुळे रोज होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये परवानगी न घेता सुरू असलेल्या 16 अनधिकृत शाळांना शिक्षण विभागानं नोटीस बजावली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्ये घ्यावेत असं आवाहन करण्यात आलंय. नाशिक महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पाचं नूतनीकरण 16 वर्षांनंतरही रखडलेलं आहे. नवीन ठेकेदार न मिळाल्यामुळे जुन्याच ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सीमेवरील गोदावरी नदीवरील सराला बेट पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आहे. चारही बाजूंनी पाण्याचा वेढा, हिरवाई आणि मंदिर संकुलामुळे हे ठिकाण आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील प्राचीन आंबऋषी संस्थान परिसरामध्ये निसर्ग सौंदर्य बहरून आलेलं आहे. तब्बल 75 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा भाविक आणि पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. 300 वर्ष जुनं हेमाडपंथी मंदिर, हिरवाईनं नटलेला परिसर आणि धबधब्याचं सुंदर दृश्य हे इथे भक्ती आणि पर्यटनाचा सुंदर मिलाप दाखवत आहे. छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये येत्या 10 ऑगस्टला दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणं पूर्णपणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आता केवळ दुचाकी चालकालाच नव्हे तर मागे बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणं बंधनकारक असेल. हेल्मेट नसेल तर विद्यापीठ परिसरामध्ये कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनानं दिलेला आहे. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.